सभेला उपस्थित या गावातील मतदार बंधू आणि भगिनींनो, आता मी कोंडाळीची सभा आटपून आलो. याच्यानंतर माझी रिधोऱ्याची सभा आहे, त्याच्यामुळे मी खूप जास्त बोलणार नाही. काही मुद्दे स्पष्ट करणार आहे. हे दोघं इथं बसले होते, फुल पॉवर मध्ये आहे. त्याला आल्याबरोबर दुपट्टे 500 रुपये पाहिजे होते. दुपट्टे, कपडे आणि 500 रुपये जर पाहिजे असेल तर मी नाही आहे, अनिल देशमुखाचं पोट्ट येईन त्याला मागजो. बाई हरामाचे पैसे आहेत त्याच्याजवळ, कमळवाल्याजवळ. मी वर्गणी करतो आणि इलेक्शन लढवतो. तुमच्यासारखे सामान्य माणसं मला वर्गणी आणून देते तेव्हा मी इलेक्शन लढवतो. या निवडणुकीमध्ये अनेक पायलीचे 50 उमेदवार उभे आहे. मुख्यतः 2-4च आहे. प्लॅस्टिकचा हार मेल्यावर घालते, मला नको घालू. मी आणलं दादा. हा, तुमचं भाषण ऐकासाठी मला वेळ आहे अजून. दादा पण बोलावते. हा, बस. ज्यानं कास्तकाराच्या वावरामध्ये चोऱ्या केल्या, जे आज त्या कृषी उत्पन्न बाजार समिती काटोल मध्ये सभापती आहे, कास्तकार तिथं माल घेऊन जाते तर त्याला MSP प्रमाणे भाव देत नाही. MSP प्रमाणे त्याच्या मालाची खरेदी होत नाही. कास्तकाराचा माल शेड मध्ये नाही, व्यापाऱ्याचा शेड मध्ये राहते, कास्तकाराचा बाहेर पडला राहते. याच्या ज्यानं इतकुशी सत्ता असतानाच कास्तकाराचं भलं होत नाही, तर याच्या ज्यानं आमदार झाल्यावर कास्तकाराचं भलं होणार आहे. ज्यानं फक्त म्युन्सिपाल्टीच्या भरोशावर 300 कोटीची प्रॉपर्टी डिक्लेअर केली, तो इथं आमदार झाल्यावर 3000 कोटी कमवण का तुमचे काम कर? ज्याचा इतिहास चोरी करण्याचा आहे, ज्याच्या इतिहासामध्ये यानं चांगलंच काही केलं नाहीये, फक्त काम दाखवणं, हे सिमेंट रस्ते करणं, त्याच्यामध्ये मलिदा खाणं, हा एकमेव धंदा आहे. ठेकेदार कोण असेल तर घरीच आहे. ठेकेदारी त्याच्या घरचेच लोक करते. पोंगा भेटत असेल तर अन्न भाव आपला. हे भाजपचे उमेदवार आहे, जे शेतकऱ्याची कैवारी आहे म्हणून तुम्हाला सांगणार आहे. दुसरा एक उमेदवार आहे, ज्याच्या बापानं 30 वर्षात दिवा नाही लावला, त्याचं पोट्ट तेही भयतात तोंडाचं. ते ज्यानं इथून निवडून गेला या सर्कल मधून, या सर्कल मध्ये पुन्हा तोंड नाही दाखवलं, कोणतंच काम नाही केलं. ज्या जिल्हा परिषद सभागृहामध्ये हा निवडून गेला, त्या सभागृहामध्ये कधीच कास्तकाराचा प्रश्न मांडला नाही, कधीच कोणाचा प्रश्न मांडला नाही, कोणत्याच योजनेवर ह्या बोलला नाही. ज्यानं जिल्हा परिषद मध्येच निवड नाही पाडला, आता त्याला आमदार व्हायचा आहे ना आमदारकीच्या सभागृहात बोलणार आहे म्हणते. या म्हणून चुपचाप बसला होता का जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये? उमेदवार मस्त उभे आहे तुमच्या इथं, ज्याले सारं करता येते, आंदोलन करता येते, तुम्हाला तुमचे लढे लढता येते, रस्त्यावर उतरता येते, तुमचे प्रश्न मांडता येते, त्याला भाषण करता येते. ज्यानं सभागृह गाजवता येते, ज्यानं आमदार होऊन तिथं सभागृह गाजवलं पाहिजे, ज्याच्याजवळ उच्च शिक्षण आहे त्यांना आमदार नाही व्हायचं, ज्याच्यात कुवत नाहीये त्यांना आमदार व्हायचं. ते स्टेशनावरचं छोटं उभं आहे, ते 4थी नापास आहे, हे 12वी आहे, मी LLB आहे. 1972 पासून मोजलं तर 52 वर्षापासून लोकसेवा चालू आहे आमच्या घराची. आम्ही फक्त कामच करत राहायचं. कोणी गावातला येईन, कोणी बाहेर गावचा येईन, त्याच्यासाठी अर्ध्या रात्री दार आमचं उघडं आहे.
कोणाचं एक काम केलं असेल तर त्यानं सांगून द्याव का किती रुपये आम्हाला दिले. 1 रुपयाचा कोणाला माझा बाप टाकींदार नाही आहे, मी टाकींदार नाही आहे. मग आयुष्यभर आम्ही काम करत राहायचं का? 52 वर्षापासून माझ्या वडिलापासून जर कामच करत असेल तर आम्ही उभं नाही राहायचं का? आम्ही मतदान नाही मागायचं का? हे असे माणसं इथे येऊन आश्वासन देणार आहे, असे माणसं इथे येऊन फोकनाड्या मारणार आहे. मी कारखाना उघडतो, मी रोजगार देतो. ज्यानं 30 वर्ष नुसतेच आश्वासन दिले, एकही कारखाना उघडला नाही. एवढंच नाही, ह्याच खोटा नाही बोलला तर आशिष देशमुख निवडून यायच्या पहिले तोही कारखाना उघडणार होता. नितीन गडकरी आला होता चरणच्या सभेमध्ये सांगितलं होतं 2002 मध्ये का तुम्ही याला निवडून द्या नगरपालिकेमध्ये तर मी याला या क्षेत्रामध्ये कारखाना उघडून देईन. तेव्हाच नाही तर आता परवाई येऊन फोकनाड्या मारून गेलाय नितीन गडकरी का तुम्ही याला निवडून द्या, मी इथं कारखाना उघडेन. हे फक्त इलेक्शनच्या आधीच्या भूलथापा आहे. याच्या आधी पण फडणवीस आला, अरे यार फडणवीसही आला, त्यानं कारखाना उघडतो म्हणून सांगितलं, खोटं बोलला. गडकरी किती खोटारडा आहे वेगळं सांगायची गरज नाही. तुम्हाला खूपच मोठा महान माणूस वाटते. तो शेतकऱ्याच्या गोष्टी करते, भाषण करते, दुसऱ्यावर टीका करते. ज्याच्यावर टीका केल्या, ज्याच्या कॉलेजवर टीका केल्या, ज्याच्या शाळेवर टीका केल्या, ते सारे माणसं आज त्याच्या पक्षात आहे. दत्ता मेघेचं पोरग त्याच्या पक्षात आहे का नाही आहे? मग ज्याच्यावर तुम्ही टीका करता, ज्याच्यात तुम्ही विरोध करता, त्याला तुम्ही आपल्या पक्षात घेता का हो? या मोदीचा बच्चा आला होता, MP मध्ये मीटिंग घेतली होती. या अजित पवारला अंदर टाकतो, यानं 22,000 कोटीचा घोटाळा केला म्हणे. आता तर यायच्याच मांडी लावून बसलाय. झाला का पवित्र? भाजप म्हणजे का गंगाजल होय का? पाप करायचे, यायच्या पक्षात जायचं, पूर्ण पाप धुवून टाकायचे आणि पवित्र व्हायचं. जसे बोलते तसे चालत नाही. हे तुम्हाला चिवत्या समजते. हे रोज खोटं बोलते, हे रोज खोटे आश्वासन देते, हे रोज खोटच सांगणार आहे. हे अनिल बाबांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं ग्लुकोजचा कारखाना उघडतो म्हणून, माहित आहे का? तुम्ही मत देऊ थकून गेले होते आणि मुरझावून गेले होते, या कारखानाच नाही उघडे म्हणून. आणि आता तुम्ही मत नाही देणार अशी परिस्थिती निर्माण झाल्याबरोबर या तुम्हाला ग्लुकोज पाजून तरतरी आणणार होता आणि मग तुम्ही मतदान केलं, ग्लुकोजचा कारखाना उघडतो म्हटलं. उघडलं का? फक्त खोटं बोलते, खोटे आश्वासन देते. या भूलथापाला बळी पडू नका. या निवडणुकीमध्ये एक चोर आहे, दुसरा 30 वर्ष काहीच नाही केलं त्याचा पोरगा आहे. ज्यानं 30 वर्षच काही नाही केलं त्याचा पोरगा काही करू शकणार आहे का? तो त्याच्यापेक्षाही कमी शिकलेला आहे. आणि चौथा एक नवीन हे आलाय, याचा बाप 44 वर्ष आधी उभा होता म्हणून याला मत द्या म्हणते. ज्याच्या वडिलांना 0 बजेट आणलं, अनेकांच्या नोकऱ्या खाल्ल्या, यात स्वतःच 0 बजेट आहे, हे काही समजत नाही. सभागृह कोणतंच पाहिलं नाही, ग्रामपंचायत लढवली नाही, पंचायत समिती लढवली नाही, जिल्हा परिषद लढवली नाही. सभागृहात बोलता येत नाही, प्रश्न मांडता येत नाही, प्रश्न सोडवता येत नाही, कास्तकाराचे प्रश्न समजत नाही. त्याला प्रश्न विचारला का तुम्ही कसं काय या योजनेबद्दल सांगा बरं, तर तो मामाला आवाज देते, मामा हे काय म्हणतात? म्हणजे तुम्ही याला आमदार करून निवडून पाठवल्यावर विधानसभेमध्ये याच्या सोबत हे स्टेपनी म्हणून याचा मामा राहणार आहे का? मग हे यानं खूप काम केले म्हणते. 3 वर्षापासून मी सतत या क्षेत्रामध्ये फिरून राहिलो, 3 वर्षापासून या सतत या क्षेत्रामध्ये काम करून राहिलो. काय काम केलं? साड्या वाटल्या. तुमच्या मनगटात ताकद नव्हती तुमच्या बायकोला साडी घ्यायची, त्यानं काऊन वाटलं?
माय बायको जो ये बरं म्हणा साडी वाटायला नाही, 2 जोडे मारले त्याला तर माय मनगडात ताकद आहे साडी घ्यायची, आणि ती घेतली तर 60 रुपयाची. सुरत मध्ये भेटते किलोच्या भावानं. माहेरची साडी घेऊन येते बाई, मेल्यावर माहेरचीच साडी येते. आणि मधातला जो काळ राहते लग्न झाल्यापासूनचा, तर नवराच बायकोसाठी साडी घेते, दुसरं कोणीच नाही घेत. यांना पहिल्यांदाच वाटलं नाही 1995 मध्ये अनिल देशमुखांनी साड्या वाटल्या, 2019 मध्ये चरणने साड्या वाटल्या. ज्या श्रद्धेनं तुम्ही अनुसया मातेच्या मंदिरात साड्या चढवल्या, यानं उतरवून त्या वाटल्या इलेक्शन मध्ये मत भेटलं पाहिजे म्हणून. अनिलही साड्या वाटते, चरणही साड्या वाटते, त्याच धोरण हाताशी घेऊन आदर्श ठेवून याने साड्या वाटल्या. अनिल देशमुख दारू वाटते इलेक्शन मध्ये निवडून येण्यासाठी, चरणही दारू वाटते इलेक्शन मध्ये निवडून येण्यासाठी, आणि ह्याही वाटणार आहे दारू इलेक्शन मध्ये निवडून येण्यासाठी. कारण याच्या बापाने एकच फॅक्टरी उघडली, नागपुरात उघडली, इथंही नाही उघडली. ते म्हणजे देशी दारूची. संत्रा आणि भिंगरी माहित आहे ना तुम्हाला, याच्याच कंपनीचं प्रॉडक्ट होत, पेजा न मरजा. खूप दूरदृष्टीचे माणसं उभे आहे, खूप दूरदृष्टीचे आमदार तुम्ही करणार आहे, खूप दूरदृष्टी आहे. पैसा आहे हरामाचा, दारूच्या धंद्याचा, 2 नंबरच्या धंद्याचा, आणि त्याचा हरामाचा पैसा आहे तो ओताळे काढलाय. इकडे वर्गणी करू करू बॅनर नाही लागून राहिले तर चर्चा सुरू आहे, पॅक तर नाही झाला बेटा. आहे एखादी ताकद, अडाणी जवळ जेवढे पैसे असेल तेवढे भरून घेऊन ये म्हणा घरी, नाही लात मारून वापस पाठवला तर वीरेंद्र देशमुखाची औलाद आहे, एका बापाची औलाद आहे. कोणताच पैसेवाला राहुल देशमुखाला विकत नाही घेऊ शकत. प्रेमानं तर तुम्ही मला जग जग जिंकू शकता. मी ज्या तत्वावर चालतो त्या तत्वाशी मी तडजोड करत नाही. म्हणून महाविकास आघाडीमध्ये त्या अनिल देशमुखाला तिकीट भेटलं होतं, मला तिकीट नाही भेटलं, म्हणून मी त्याचं काम मागच्या वेळी केलं. काय म्हटलं होतं मी, खूपच साजरा आहे, दिसायला खूप साजरा आहे, या खूपच कामाचा आहे म्हटलं होतं का? आठवते का या सब इथं या स्टेजवर काय म्हटलं? अनिल देशमुखाच्या तोंडावर म्हटलं, लोक हो तुमच्याजवळ पर्याय नाहीये, तुमच्याजवळ पर्याय नाही आहे, 2च आहे, एक गो आहे आणि दुसरं शेण आहे. माझ्या बापानं सांगितलं गो कोणत्याच कामाचा नाही, शेण सडा सारवण्याच्या कामी येते म्हणून अनिल देशमुखाचं काम करायचं आहे. तुम्हीच म्हणता ना यानं 25 वर्ष काहीच नाही केलं, अजून 5 वर्ष या काहीच नाही करणार. पण गावातले चोट्टे लेहडे आमदार करण्यापेक्षा, 2 नंबरचे धंदे इथं फोफवण्यापेक्षा, आई बहिणीची इज्जत धोक्यात टाकण्यापेक्षा या निरुपद्रवी बरा, या करत काहीच नाही तर बिघडवतही काहीच नाही. आज माझ्या पक्षाने मला तिकीट दिली आहे, मी महाविकास आघाडीचा घटक आहे. निवडून समजा तुम्ही दिलं तर मी महाविकास आघाडीमध्येच राहणार. आणि तुम्हाला एक गोष्ट अजून सांगतो, लाल झेंड्याचा विदर्भामध्ये एकच उभा आहे, आणि तुम्ही जर हा आमदार म्हणून निवडून दिला तर महाविकास आघाडीमध्ये मी जाईन, तर विदर्भामध्ये लाल झेंड्याचा एकच आमदार राहीन, तर त्याला मंत्रीपदही भेटू शकते. या कास्तकाराचे प्रश्न आम्ही सोडवायचे, त्याच्यासाठी रस्त्यावर आम्ही उतरायचं, सोयाबीनचे लढे आम्ही द्यायचे. तुम्हाला माहित आहे का, सोयाबीन भिजलं होतं एपीएमसी मध्ये, शेड मध्ये कास्तकाराला ठेवू नाही दिलं, व्यापाऱ्याचा माल शेड मध्ये पडला होता, कास्तकाराचं सोयाबीन बाहेर पडलं होतं, रातभर धो धो पाऊस झाला होता, त्यात अर्ध सोयाबीन वाहून गेलं होतं, आणि अर्ध्या सोयाबीन जे वाचलं होतं त्याला सकाळपर्यंत कोंब फुटले होते. ढस ढस कास्तकार रडून राहिला होता, काय उपाय योजना काही समजत नव्हतं. मी तिथं गेलो, मी तिथं तुमच्या गावचे होते कास्तकार त्याच्यामध्ये, मी तिथं गेलो, मी तिथं भांडलो, आणि मी त्याला सांगितलं का तुम्हाला याची एंट्री घ्यायला लागल. ते म्हणे आमच्याजवळ एंट्री नाही, हे तर तोंडात इंथे बोलन. म्हटलं कास्तकार आहे ते, चोर नाहीये, खोटं बोलणारे नाहीये, खोटं बोलणार नाही. त्यानं जितके पोते आणले होते इमानदारीनं तो सांगन, आणि समजा एखाद्यानं जास्तही सांगन तरी चालन, पण तूनं नोंद नाही घेतली हे तुही चुकी आहे. म्हणून त्याची आता ते जे सांगते त्याच्याप्रमाणे नोंद घे. काही इतके पोते सोयाबीन आलं त्याच्याप्रमाणे नोंद घेण्यास भाग पाडलं मी त्याला. नोंद घेतल्यावर आता येईल नुकसान भरपाई दे म्हटलं. नुकसान भरपाई कशी द्यायची,
तर कालच्या दिवशी जो लिलाव झाला त्याच्यामध्ये सगळ्यात महाग ज्याचं सोयाबीन गेलं असेल त्या आकड्यानं या सगळ्या कास्तकाराला नुकसान भरपाई दे म्हटलं, झक मारून त्याला नुकसान भरपाई द्यायला लागली आणि ते कास्तकार हसत हसत घरी गेले. मग आम्ही भांडण, आम्ही लढायचं नाही का इलेक्शन? तुमचे प्रश्न सोडवायचे, आम्ही नाही लढायचं. ज्याच्या तोंडावरून माशी नाही हाकल न झाली 30 वर्ष त्याच्या पुराने लढायचं. शेषनाच्या चोट्यानं चोऱ्या करण्यात ज्याचं आयुष्य गेलं त्यानं लढायचं, नाही तर ह्या 0 बजेटनं लढायचं. आम्ही नाही लढायचं. लढूनच राहिलो मरेपर्यंत लढणारच आहे. माझ्या बापाला मरेपर्यंत निवडून नाही दिलं, मलाही नाही दिलं तरी चालते, मी लढे सुरूच ठेवणार आहे. तुमचं मतदान जर राहिलं तर तुमचा पाठबळ माझ्या पाठीशी असते. मागं ते इराण्याचं प्रकरण झालं होतं, याच्या पोरीला महाजनच्या गेला तो, याच्या पोरीले मारून लाश फेकली होती रेल्वे लाईनवर इराणीनं. तिच्यासोबत काय अतिप्रसंग झाला, काय झाला, गावातून एकही बाहेर नाही निघालं शिवाय राहुल देशमुखाच्या. रस्त्यावर उतरलो का याचीच नाही, ते तुमची आमची कोणाची पोरगी असू शकते, तिच्यावर जर अन्याय झाला तर तिचा न्याय घेण्याचा जबाबदारी आपली आहे. एकही लीडर पैदा नाही झाला गावात, तिथं आमदारही नाही, मंत्री नाही, ना कोणी दुसऱ्या पक्षाचाही नाही. उलट त्या इराण्याला मदत झाली पाहिजे म्हणून त्या इराण्याला घेऊन चरण ठाकूर SP जवळ गेला का मलेच अटक करा. परिस्थिती अशी निर्माण झाली काही इराणीच्या घरावर प्रोटेक्शन साठी 4-5 व्हॅन लावल्या, पोलीस बंदोबस्त लावला आणि राहुल देशमुखाले अर्ध्या रात्री अटक करायला 150 पोलीस एका माणसाले. तरी भाजला आपण नाही मोडू शकले. हाकलले वापस. सकाळी येईन म्हटलं, मी काही कुख्यात गुंड नाही आहे, एवढे जण पकडायला आले. तर दुसऱ्या दिवशी गेलो, 2 तास फक्त अंदर होतो बेल भेटेपर्यंत. त्या 2 तासामध्ये गावातले सगळे शटर बंद झाले, एकही दुकान उघडलं नाही आणि 10,000 लोक रस्त्यावर उतरले होते. या अनिल देशमुख येऊन भाषणात सांगते का महाजनच्या त्या प्रकरणामध्ये राहुलला जी अटक झाली तर मी तिथं गेलो म्हणून लोक रस्त्यावर आले होते. बापरे, खूपच पॉप्युलर आहे तुझं. मग तू जेलात गेला तेव्हा लोक कोण रस्त्यावर नाही आले? लोकांना निर्णय घेतला होता. जो लोकांसाठी रस्त्यावर उतरते, लढे देते, ते पोरगी तुमची आमची कोणाची असू शकते, तिच्यासाठी न्याय मागासाठी जर रस्त्यावर हा पोरगा उभं राहिला आणि त्याला या पद्धतीनं पोलीस जर अटक करत असेल तर त्या पोलिसाचा निषेध करण्यासाठी लोक ते रस्त्यावर उतरले होते. अनिल देशमुख अंदर गेला तेव्हा एकही माणूस रस्त्यावर नाही उतरला. सुनील केदार अंदर गेला तेव्हा एकही माणूस रस्त्यावर नाही उतरला. या पद्धतीनं आम्ही इमानदारीनं काम करतो म्हणून जनता आमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही माझ्या पाठीशी राहान अशी अपेक्षा आहे. किती गट असन, किती तट असन, कोणी दारूवाला प्रचार करून राहिला असन कोणत्या कमळाचं, त्याचंही ऐकू नका. त्याचाही जीव वाचवणारा मीच होय. आलं का लक्षात? इशारा कोणाकडे आहे तर विहिरीची गोष्ट नाही तर तुकडे पाडले असते त्या दिवशी या गावामध्ये त्याचे. मी होतो म्हणून वाचलं. तर त्याची चूक नव्हती, चुकीनं झालं, अनवधानानं झालं. त्यानं काही मुद्दाम नाही केलं. याच्यासाठी लोकांच्या रोषात तो मरून नाही गेला पाहिजे म्हणून त्याला सेफली बाहेर काढणारा मी होतो. मला ऐकलं तुम्ही म्हणून तो मेला नाही. आणि ते जर सांगत असन शहाणपणा का कमळाले टाका तर त्याचे दारूचे धंदे आहे हे विसरता कामा नये. ते सत्य सोबत राहते, सत्यासोबत नाही राहत. या गोष्टी सगळ्या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. कोण तुमच्या कामाचा आहे, कोण तुमचा फायदा घेणार आहे, कोण तुम्हाला आश्वासन देऊन तुमचं तोंड नाही पाहणार आहे आणि कोण कोणाचं घर 24 तास तुमच्या कामासाठी उघड आहे का नाही आहे? मग आम्ही लढायचं नाही का? इथं कदाचित ते पैसेवाले असले, 2 नंबरचे धंदेवाले असन, त्याच्यामुळे ते बुथ गिथही विकत घेऊन घेईन. आमच्या माणसाईले धाकधपट करण, सार्वेले विकत घेऊ शकत नाही, राजू टेंबेले विकत घेऊ शकत नाही, पण कदाचित मारमूर करण
आणि धाकधपट करण तर कदाचित हे घराच्या काय बाहेर नाही निघणार इलेक्शनच्या दिवशी. तर तुम्ही दटून राहिलं पाहिजे, तुम्ही मतदान ठरवलं पाहिजे, तुम्ही निवडला पाहिजे का तुमचा आमदार कसा असला पाहिजे. 3 महिन्याआधी कोणतेच बूथ लागले नव्हते, कोणताच लीडर प्रचाराला आला नव्हता. जसं तुम्ही एका उपसरपंचाला खासदार बनवून दाखवलं 3 महिन्याआधी, तुम्ही ठरवलं म्हणून. या भाजपच्या महागाईच्या सगळ्या धोरणाले कंटाळून, शेतकरी विरोधी धोरणाले कंटाळून जे तुम्ही मतदान केलं आणि बर्वे म्हणून इथं खासदार निवडून दिला, त्याच पद्धतीनं तुमच्या मनाशी खुणगाठ बांधायची आहे का. आता चोट्टे लेहडे नाही 30 वर्षापासून ज्यानं काहीच केलं नाही, आणि जे नवीन नवीन आले होते तेही नाही ज्यानं एकही काम केलं नाही. जे 52 वर्षापासून तुमचे आमचे कामं करून राहिले, गोरगरिबाचे, दीनदलिताचे, दुबळ्याचे, आदिवासीचे, गरीबाईचे, तुमच्याजवळ तुमचे कामच कुठं राहते. पोलीस स्टेशन, तहसीलदार, SDO, पटवारी, मोजणीचं ऑफिस, सारच काटोलात. आणि मी काटोलात हजरच आहो. या बायला निवडून दिलं तर ह्या पटवाऱ्यालाही साहेब म्हणे. माझ्यासारखा आमदार जर निवडून दिला तर पोलीसवालाही फडफड पॅन्टात मुतन. कारण मी पैसे खात नाही हे त्याला माहित आहे ना, मी पैसे खाऊ देणार नाही. पहिले जर आमदार तुम्ही निवडून दिला तर पहिल्याच दिवशी मी या क्षेत्रातला पूर्ण भ्रष्टाचार बंद करीन. एका पटवाऱ्याची हिंमत होणार नाही तुम्हाला पैसे मागण्याची. ते माझ्या कानावर आलं तर जागेवर त्याला सस्पेंड करीन. मग या नेतेचा माणूस आमदार पाहिजे का नाही पाहिजे हे तुम्हाला ठरवायचं आहे. दुसरं एक काम करीन, शेतकऱ्यासाठी जो शेतमाल निघते त्याच्यावर एखादा प्रक्रिया करणारा कारखाना आणण्याचा प्रयत्न करीन. तो कारखाना एवढ्यासाठी आणीन का जेणेकरून या बेरोजगाराची फौज आपल्या पूर्ण क्षेत्रामध्ये फिरून राहिली, त्याच्यातल्या काही पोराला रोजगार मिळाला पाहिजे, हाताला काम मिळालं पाहिजे. इथून बाहेर जायला लागते नोकरी करायसाठी, नोकरी भेटते 15,000ची, घराचं भाडं द्यावं लागते 7,500 रुपये. इथंच नोकरी भेटली तर तुमचं घर भाडं वाचन, तुमचे खायचे पैसे, डब्याचे पैसे बाहेरचे वाचन, घरच्या अन्नावर तुमची नोकरी होईल. फक्त पेट्रोलचं येणं जाणं लागन. या दृष्टीनं विचार करणारा मी आहे. मी पाहिजे का चोट्टे पाहिजे का ज्यानं काहीच नाही केलं ते पाहिजे हे तुम्हाला ठरवायचं आहे. 9 नंबरची बटन आहे माई. 9 नंबरची माई बटन आहे, ट्रम्पेट चिन्ह आहे. हे इंग्रजीत त्याच्यावर ट्रम्पेट आणि मराठीतही ट्रम्पेट लिहिलं राहील, पण आपण याला पोंगा म्हणून ओळखतो. पोंगा चिन्ह आहे. महासारखं आहे त्याचं हेकोडं आहे, पाहून घ्या. हेकोड्या माणसाचं हेकोडं सारख्या माणसाचं सारखं, बरोबर. बटनही मस्त भेटल्या. 1 नंबर अनिल बाबूची घडी आहे, त्याच्यात 5-10 हजार याचेच मायनस होणार आहे. याचं पोट्ट उभं आहे, त्याची बटन 3 नंबरची आहे. 3 वरच राहणार आहे काउंटिंग झाल्यावर, पाहून घे जा तुम्ही मी काय बोलून राहिलो होतो. 2 नंबरची बटन 2 नंबरचे धंदे करणाऱ्याची आहे, ते दाबाची नाही. 9 नंबर शुभ आकडा आहे, 9 नंबरची बटन दाबाची आणि ट्रम्पेट निवडून आणायची. माणसाच्या आयुष्यामध्ये पोंगा 3 वेळा वाजते. 1 वेळा जन्म झाल्यावर, 1 वेळा लग्नामध्ये, 3ऱ्यांदा मयतीमध्ये. जिचकारचं पोरग राजकारणात आताच पैदा झालाय म्हणून त्याचा पोंगा वाजलाय, त्याची बटन दाबाची नाही. दुसरं, 62व्या वर्षी लग्न केलं आहे म्हणून त्याचा लग्नाचा पोंगा वाजलाय म्हणून त्याची बी बटन दाबाची नाही. तिसरी बटन दाबाची 9 नंबरची ट्रम्पेट निवडून आणायची. कारण अनिल बाबूची 30 वर्षाची राजकीय मय्यत आपल्याला काढायची आहे म्हणून महापोंगा वाजवायचा आहे. एवढं लक्षात ठेवा आणि मतदान बहुमताने करा एवढी विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो.